क्षेत्र कोणतंही असो, क्षेत्र कोणतंही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही. आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही. आणि यशाची आपल्याला गुरुकिल्ली जर घ्यायची असेल तर त्यासाठी आपल्याजवळ काय पाहिजे? आत्मविश्वास. आणि हाच आत्मविश्वास आज तुम्हाला दाखवला आहे आपल्या रिझल्टनी. कोणी? तर आमच्या एका स्टुडंटनी, ज्याचं नाव आहे तेजस. नावाप्रमाणेच त्यांनी तेज हासिल केला आहे. तर आपण तेजस कोण आहे, कोणतं यश त्यांनी हासिल केलंय याबद्दल आपण आता जाणून घेणार आहे. तर नीट 2024 या एक्झाम मध्ये तेजसने 680 या 80च्या जवळ त्यांनी स्कोर अचीव्ह केला आहे, जो टेंटेटिव्ह स्कोर आहे एक्सपेक्टेड आन्सर की नुसार. तर या यशाबद्दल आपण आता पूर्ण स्टोरी ऐकून घेणार आहोत. तर त्याची आपण सुरुवात करूया. तर तेजस, तुझं स्वागत आहे आणि मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप खूप अभिनंदन तुझं. तर तेजस, प्रत्येक विद्यार्थ्याची इच्छा असते का डॉक्टर बनायचंय किंवा इंजिनियर बनायचंय. असं तुझं पण होतं का काही? म्हणजे 10वी पर्यंत मी असं काही ठरवलेलंच नव्हतं. म्हणजे शिक्षणात म्हणजे होतो मी, म्हणजे ऍव्हरेज स्टुडंट ह्याच प्रमाणे होतो. 10वी पर्यंत माझं म्हणजे इतर काळात त्यात समजा माझी रुची होते स्पोर्ट्स, ते त्यात मी जास्त ऍक्टिव्ह होतो. म्हणजे शिक्षणात एवढं तर काही नव्हतं. पण समजा ते असतं ना की समजा 10वी नंतर प्रत्येकावर म्हणजे प्रेशर असतं की पुढं काही नाही तर ते करायचंय आपल्याला. तर मग असंच घरच्यांनी, म्हणजे घरचे माझे साधे म्हणजे शेतकरी होते, त्यांना असं म्हणजे माहित नव्हतं की केलं काय पाहिजे असं तसं. म्हणजे घरच्या पण असं काही नव्हतं की काय करायला पाहिजे आपण. पण समजा मग घरच्यां तसं काही नव्हतं, पण रिलेटिव्ह समजा माझी आत्याची मुलगी ती आहे एमबीबीएस, तर मग तिच्याकडून एमबीबीएस किंवा मग माझा मामा ते वेगळ्या क्षेत्रात होता, मग त्यांच्याकडे पाहून मी विचार केला की काय करायचं. पण समजा की असं काही ठरवलेलंच नव्हतं की आपण एमबीबीएसच करू असं काही. एकदा काय झालेलं की मी माझ्या रिलेटिव्ह तिथे गेलेलो, तर तिथं म्हणजे सगळ्यांनी आता असं मला विचारलं की तुला काय करू वाटतं, असं काय. माझं काही ठरवलेलं नव्हतं की 10वी पर्यंत समजा मॅथ चांगलं होतं, तर म्हणलं मॅथ मध्ये जे जर आपल्याला फायदा होईल तसं काहीतरी करू. तर मग तसं काही ठरलं नव्हतं. पण मामा म्हणलं होतं जो मॅथ चांगले सीए करू शकतो तू, तर मग तसं ते म्हणत होते. पण मग असं की माझी आत्या त्यांचं वेगळं, ते एमबीबीएस, कारण त्यांनी एमबीबीएस केलेले ते. तर मग पप्पा शेवटी म्हणले की घरची परिस्थिती समजा थोडी हेच होती की शेती, आणि ते कोरोनाचा पिरियड, तर जास्त पैसा येत नव्हता. तर मग क्लासेसला पण खूप पैसे लागत होते समजा, तर त्यामुळे थोडं हेच वाटत होतं. तर त्याहून मग घरचे आत्या म्हणली तुला प्रयत्न करण्याचे, कारण की खूपच घरचे म्हणजे त्या टायमाला खूप अवघड परिस्थिती होती. आता जे गायकवाड क्लासेसच्या टेस्ट व्हायच्या त्यामध्ये तू सांगितलं की मला टाइम पुरत नव्हता. मग कधी तुझं असं वाटलं की माझा टाइम आता पुरतोय, म्हणजे टाइम मॅनेज झालाय असं वाटलं तुला? म्हणजे 12वीच्या अर्ध 12वी संपत आल्यावर म्हणजे तेव्हा मग आता होतं की माझं प्रत्येक क्वेश्चन पेपरचा माझे पण होत होता की मी पाहून तरी घेता येत होता. असं माझं तेव्हा मग चालू झालं की चांगलंय, आता खूप जास्त जमायलंय की मग त्यानुसार परीक्षे जशी जशी जवळ गेली तसं तुझं टाइम मॅनेज होत गेला. म्हणजे जे शिक्षकांनी तुला सांगितलं, ज्या पद्धतीला गाईड केलं, त्या नक्कीच तुला खूप फायदा झाला त्याचा. आता हे परीक्षेची म्हणजे नीट एक्झामची प्रिपरेशन करताना कधी तुला 12वी बोर्डाचं टेन्शन आलं? 12वी बोर्डाचं म्हणजे येत होतं, पण समजा आमचे भगवान सर त्यांनी म्हणजे खूप समजून सांगितलेलं की 12वीचं टेन्शन नका घेऊ, तुमच्याकडून होणारच आहे, तुम्ही नीटचं खूप केलेलं आहे. ते खरंच त्यांनी खूप मदत केलेली. क्लासमध्ये जे काही शिकवलं जातंय त्यामध्ये तुमचं 12वी आरामशीर कव्हर होत होतं. हो, म्हणजे तू टेन्शन घेऊ नको असं तुला सांगितलं जात होतं. तर नक्कीच त्याचा तुला फायदा, खूप फायदा झाला. बाकीचे जे सब्जेक्ट असतात, आता आपण सांगितलं की तू समजा आता पीसीबी बॅचचा विद्यार्थी आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, पण 12वी बोर्डा पेपर मध्ये तुझा जनरल ग्रुप होता असं ऐकण्यात होतं. हो, म्हणजे मॅथ पण होतं. मग त्याला तू कशा पद्धतीने कव्हर केलं? म्हणजे मला आवडत क्लासेस मध्ये तुला म्हणजे मॅथ पण शिकवलं जात होतं का? हो, म्हणजे आवडत मला मॅथ पण होतं, त्यामुळे मी जनरल घ्यायचं ठरवलं होतं. तर मी क्लासमध्ये आलो, पण घरचे म्हणत होते फोकस नीटवर कर, तर मग मी फोकस केला, तर मॅथला थोडं साईडलाच ठेवलं. आपण म्हणजे 12वी बोर्डासाठी मॅथची प्रिपरेशन क्लासतर्फे करून घेतली का? हो, ती पूर्णपणे त्यांनी घेतली होती. लास्ट मध्ये जे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन येऊ शकत होता ते सगळं प्रॅक्टिस करून घेतली. त्यामुळेच मला मॅथला पण समजा चांगले स्कोर करण्याचा 12वीला फायदा झाला. आपण बघतो की आपल्या क्लासमध्ये म्हणजे गायकवाड सर स्वतः जे आहेत ते मोटिवेशनल प्रोग्राम घेतात, त्याचा किती बेनिफिट भेटतो तुला? खूप होतो. म्हणजे 11वी 12वीला पण समजा मी 11वीला फर्स्ट टाइम त्यांचं मोटिवेशन ऐकलं,
मला म्हणजे खूप आवडलेलं आहे त्यांचं मोटिवेशन. त्यांना क्लासमध्येच घेतलं होतं ते मोटिवेशन. तर मी फर्स्ट टाइम त्यांचं ते मोटिवेशन ऐकलेलं. म्हणजे त्याहून म्हणजे फायदा खूपच होतो. त्याहून आपल्याला अभ्यासाचं महत्व, म्हणजे त्यांनी आई वडिलांचं महत्व सांगितलेलं. आणि खरंच त्यांच्या मोटिवेशनमुळे आणखी आपल्याला उत्साह भेटतो की आपण प्रयत्न केले पाहिजे, आणखी प्रयत्न केले पाहिजे. मोटिवेशनल प्रोग्राम खूपच गरजेचे खूप गरजेचे असतात. गायकवाड क्लासेसच्या या रिपीटरच्या जर्नीमध्ये जो फ्रेंड सर्कल होता त्याचं किती महत्व होतं? मी सांगतो की फ्रेंड सर्कल हे सर्वात महत्वाचं असतं आपल्या कोणत्या पण करिअर आपण जे चूज करतो त्यामध्ये पुढे जाण्यासाठी. संगत खूप खूप महत्वाची. तर मी जितकं सक्सेस समजा आज मार्क येत आहे, माझे 50 पेक्षा पण जास्त मी पर्सेंटेज संगतीला देतो की त्यांना पाहून मी शिकलो की स्टडी असं करायचं किंवा असं. तर ते खूप महत्वाचं. संगत म्हणजे तुमचे जे मित्र ग्रुप होता त्या मित्र ग्रुप मध्ये तुम्ही अभ्यासाव्यतिरिक्त अजून काही गप्पा चालायच्या का? हो, म्हणजे आम्ही सर्व करायचो. म्हणजे अभ्यास तर आमचं सर्वात जास्त लक्ष असायचंच, पण समजा मित्रांमध्ये असतं समजा सर्वात जास्त अभ्यास असायचा. हो तसं. आणि हे डिस्कशन करताना कधी तुम्ही डिस्ट्रॅक्ट झाले का? डिस्ट्रॅक्ट मदत झालेलो नाही. जनरली कधी असतं की काही विषय फुटत जातात, आपण गप्पा मारत जातो, तर असं झालं. मग त्याला कंट्रोल कशा पद्धतीने केलं? तेव्हा मग माझे मित्र पण सर्व अभ्यास करणारे, सर्व अभ्यास असल्यामुळे अशा गोष्टी खूपच अवॉइड झाल्या. आता अजून एक क्वेश्चन येतो जनरली प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात जे असतं की आम्ही जो अभ्यास करतो याचे डाऊट सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही ऑनलाईन लेक्चर अटेंड करायचे की नाही. तर तुला काय वाटतं की तू तुझ्या या जर्नीमध्ये कधी ऑनलाईन लेक्चर्स अटेंड केले का? हो, 11वी मी सांगितल्याप्रमाणे माझं बॅकलॉग लागलेला, त्यामुळे मी प्रयत्न केला ऑनलाईन मधून पण कव्हर करण्याचा. त्याचा फायदा झाला का? आता फायदा म्हणजे विचार केला तर होतो, पण समजा जास्त आपलं ना ऑनलाईनचा प्रयत्न आपण जे चालू आहे ते पण आपण विसरलं जातं. त्यामुळे माझ्या हिशोबाने तर आपण फक्त क्लासमध्ये लक्ष दिलं पाहिजे की ऑफलाईन जेवढं आपण शिकू शकतो, जे चालू आहे ना ते आधी आपण घ्यायला पाहिजे. ऑनलाईन ते मी जास्त म्हणजे कव्हर करण्यासाठी तू स्टार्टिंग केली होती, पण ऑनलाईन मध्ये तुझं कन्फ्युजन वाढत गेलं. हा बरोबर आहे. त्यांनी क्लासमध्ये शिकवणारा टीचर जो आहे तो वेगळा, ऑनलाईन आपण दुसऱ्यांचे लेक्चर बघतो, यामुळे कन्फ्युजन क्रिएट होतं. विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की या वर्षी आम्ही नवीन पॅटर्न काय केला होता. आम्ही जेव्हा ते पेपर प्रिलिमचे होते त्यामध्ये आम्ही बायोलॉजी सेक्शन स्पेशली त्याच्यामध्ये आम्ही पूर्णतः एनसीईआरटी बेस्ड एमसीक्यूज होते. आणि ते एमसीक्यूज बुक मध्ये कोणत्या पेज नंबरवर कोणत्या पॅरेग्राफवर बेस्ड आहेत याबद्दल सुद्धा आम्ही मेन्शन केलं होतं.